राहुरी तालुक्याची कामधेनू समजल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबूराव बाबूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडीत विखेंच्या परिवर्तन पॅनलला विक्रमी यश मिळाले। त्यानंतर चेअरमनपदी उदय पाटील तसेच व्हाईस चेअरमनपदी शामराव निमसे यांची बिनविरोध निवड झाली। यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे म्हणाले की सुजयवर विश्वास टाकत परिवर्तन करून त्यांच्या हातात सत्ता दिली तर हा कारखाना चालू करण्यासाठी भरपूर खडतर प्रवास करावा लागणार आहे। तसेच कारखान्याच्या जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाचा आढावा घेऊन ती ताब्यात घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे। चेअरमन व्हाईस चेअरमन यांचं पुन्हा अभिनंदन करतो। डॉक्टर सुजय यांचं अभिनंदन करतो। आपल्या सगळ्या संचालकांना धन्यवाद देतो। तुम्ही हा विश्वास टाकला तो निश्चितपणे सार्थकी लागेल अशा प्रकारची खात्री आपल्याबरोबरच मी उपस्थित सभासदांना आणि कामगारांना देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करत आपण माझा काही सत्कार केला त्याबद्दल संचालकांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। डॉक्टर सुजय विखे म्हणाले, कारखाना चालू करण्यासाठी प्रक्रिया चालू करून येत्या 6-7 महिन्यात करार करून लवकरात लवकर कारखाना चालू करण्याच्या दृष्टीने काम चालू राहील। तसेच या कारखान्याचे डॉक्टर बाबूराव बाबूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना हेच नाव कायम राहील। तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनच्या निवडीच्या निमित्ताने आज जो या सहकारी साखर कारखान्याच्या सगळ्या सभासदांनी, सर्व कामगार बांधवांनी आणि सर्व शेतकरी वर्ग तरुण या सगळ्याच मान्यवरांनी जो कौल परिवर्तनच्या बाजूने दिला होता त्याच पार्श्वभूमीवर आज सगळ्या संचालक मंडळाची पहिली बैठक ठेवण्यात आली आणि त्यामध्ये वांबोरी येथील उदय सुभाष पाटील आणि टाकळीमिया येथील शामराव निमसे व्हाईस चेअरमनपदी अशी या पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने सर्व संचालक मंडळांच्या सहकार्याने आणि मदतीने करण्यात आली। या निवडीसाठी मूळ आम्ही थांबलेलो होतो कारण की कुठल्याही प्रक्रियेसाठी चेअरमन आणि व्हाईस चेअरमनचे सहाय्य असणं गरजेचं आहे। आज ही निवड झाल्यानंतर खरं कारखान्याच्या वास्तविक कामकाजाला आपण सुरुवात करणार आहोत। जे काही प्रस्ताव आपल्याला जिल्हा बँकेकडे पाठवायचे आहे, शासन स्तरावर पाठवायचे आहेत, या सगळ्यांना चेअरमन आणि व्हाईस चेअरमनच्या सह्यांनी आपण ते प्रस्ताव त्या सगळ्या विविध संस्थेला पाठवणार आहोत आणि आपला प्रयत्न असा आहे की 6 महिन्याच्या आत हा भाडेतत्वाचा करार आपण केल्यावर मग कारखान्याची पुनरुभारणी जी अतिशय गरजेची आहे। या प्रसंगी नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। जबाबदारी टाकलेली आहे तर आम्ही आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आमचे नेते या विजयाचे शिल्पकार सन्माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या कारखान्याचं कामकाज आजपासून आम्ही सुरू केलेलं आहे। पाहिलं इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सर्वप्रथम जे आपल्या कारखान्याचे कामगार आहेत, सभासद आहेत, यांना आम्ही जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे काम करीत असताना आम्ही कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार या ठिकाणी आम्ही होऊ देणार नाही। अत्यंत सरळ मार्गाने आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत आणि सर्वांनाच आम्ही या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आदरणीय खासदार पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या आशीर्वादाने आमचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या सर्वांचे नेते आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आमची चेअरमनपदी उदयसिंह पाटील आणि व्हाईस चेअरमनपदी माझी निवड केली त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो। सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।